साताऱ्याच्या फलटणमध्ये एका महिला डॉक्टरनं शुक्रवारी आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचललं आणि केवळ साताराच नव्हे तर अख्खा महाराष्ट्र या घटनेनं हादरला। पण फलटणच्या अभयानं आपल्या तळहातावर लिहिलेल्या सुसाईड नोटमुळे प्रकरणातील धक्कादायक बाबी समोर आल्या। गोपाळ बदने नावाचा पीएसआय आणि प्रशांत बनकर या दोघांनी शारीरिक आणि मानसिक त्रास दिल्याचं डॉक्टर महिलेनं या सुसाईड नोटमध्ये म्हटलं। यापैकी प्रशांत बनकरला आज पुण्यातून पोलिसांनी अटक केली। त्याला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली। आरोपी बनकर हा आपल्या मित्राच्या फार्म हाऊसवर लपून बसला होता। मात्र पहाटे 4 वाजता प्रशांत बनकरला बेड्या ठोकण्यात आल्या। दरम्यान महिला डॉक्टरनं आपल्या सुसाईड नोटमध्ये केलेले आरोप हे साफ खोटे आहेत असं म्हणत प्रशांत बनकरच्या कुटुंबियांनी ते फेटाळून लावलेत। आपला मुलगा निर्दोष आहे असा दावा प्रशांत बनकरच्या आईनं केलाय। माझा भाऊ तर जास्त करून पुण्याला असतो, तो एकतर घरी कमी येतो, मी पण पुण्यालाच असतो। तर ह्याचं प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन व्हावं, तपास व्हावा, तपासात पूर्ण निष्पन्न होईल की खरं काय आहे खोटं काय आहे। बस मी एवढंच सांगू शकतो की याचा पूर्ण तपास व्हावा। आमच्या मुलांनी महिला डॉक्टरांना काहीच त्रास दिलेला नाही। मग आरोप का केले त्यांनी? आरोप त्यांनी कसा केला आणि ते हातावर कसं लिहिलं, ती मुद्दाम कुणी लिहिलं का मॅडमने लिहिलं, याचा तपास व्हावा। आम्हाला शंका आहे की आमच्या मुलाचं मॅडमनी नाव घेतलं कसं। त्या भावाप्रमाणे म्हणजे दादा म्हणत होते आमचा मुलगा जास्त इथं राहत नव्हता, शनिवार रविवार आला तर तो त्याच्या रुटीन प्रमाणे त्याला आयटीत असल्यामुळे त्याला जास्त लोड असल्यामुळे त्याचा ती कामानिमित्त त्याचा पुण्याला निघून जायचं। आम्हाला इथं कधीच ती व्यक्ती दिसलेला नाही आणि आम्ही नसताना आला असेल तर आम्हाला काय माहिती। आता आमच्या मुलाचं नाव कसं घेतलं ते कोणी लिहू शकतं, कोण वाईट? असं आम्ही सांगू शकत नाही ना, असं कुणी केलं असेल असं कसं सांगू शकणार आम्ही? शक्यतो माझ्या भावाचं नाव का आलं, काय त्यांच्यात कॉन्टॅक्ट झालं होतं, काय त्याची पूर्ण कसून चौकशी व्हावी। गोपाळ बदनेला तुम्ही कधीच नाही पाहिलं इथे? गोपाळमध्ये आम्हाला तर नाही। आम्ही सकाळी म्हणजे कधी मी घरी असायची, कधी आम्ही रानात म्हणजे जायचो, मुलं आमची इथं नसायची, त्याच्यामुळे ती कधी येत असेल नसतील तर आम्ही काय सांगू।